नमस्कार मित्रांनो, नीलिमा करमरकर यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून आपण चॉकलेट सम्राट मिल्टन हर्षी यांचा जीवन प्रवास जाणून घेत आहोत. तर चला जाणून घेऊया पुढील त्यांच्या जीवनातील घडामोडी. इसवी सन 1912 हे वर्ष हर्षी पती पत्नीच्या आयुष्यात स्मरणीय ठरलं. याच वर्षी टायटॅनिक बोटीची महाभयंकर शोकांतिका घडली. युरोपातील साऊदॅम्प्टनहून न्यूयॉर्कला येणाऱ्या ब्रिटिश लक्झरी RMS टायटॅनिक या जहाजावरील 2 तिकिटांचे मिल्टनने आरक्षण केले होते. परंतु त्याच वेळी व्यवसायासंदर्भात इंग्लंडमध्ये महत्त्वाचे काम उद्भवले, म्हणून त्याने या जहाजावरील रिझर्वेशन रद्द केले आणि काही दिवसानंतर सुटणाऱ्या SS अमेरिका या जहाजावरील तिकिटे बुक केली. प्रवासादरम्यान महाकाय टायटॅनिक उत्तर अटलांटिक महासागरात हिमनगरावर आदळले आणि तिला जलसमाधी मिळाली. या अपघातात हजारो प्रवासी पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले. मिल्टन पती-पत्नी या जहाजावर चढलेच नसल्याने बचावले. मिल्टनच्या मनावर याचा खोलवर परिणाम झाला. या प्रवासाचे रद्द झालेले तिकीट, रिसीट्स वगैरे आजही 100 वर्षांनंतरसुद्धा हर्षीज म्युझियममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्याचे आढळते. या अपघातात अनेक महत्त्वपूर्ण व्यक्ती दगावल्या. लाईफ बोटमधून जे प्रवासी निघाले त्यातले बहुतांश वाचले. यामध्ये महिला आणि बालकांचा समावेश होता. इसवी सन 1913 किटीच्या तब्येतीस उतरती कळा लागली. त्यामुळे मिल्टन हर्षी चिंतित होता, पण किटी मात्र अजिबात खिन्नपणा दाखवत नसे. ती मिल्टनबरोबर पार्टीजना हजर असे, पाहुण्यांचे आदरातिथ्य करे, घर सजावट, बागकाम यामध्ये नेहमीप्रमाणे लक्ष घालत असे. परंतु आता तिला सदैव मदतनीस लागे. अजूनही उच्च प्रतीचे कपडे, तऱ्हेतऱ्हेच्या व्हॅट्स वापरणे, प्रवास करणे याची आवड कायम होती. मिल्टनला सुद्धा ती आजाराचे गांभीर्य जाणवू देत नसे. त्याच्या व्यावसायिक कामातून त्याचे चित्त विचलित होऊ नये यासाठी ती दक्ष असे. यावेळेस जवळजवळ वर्षभर ती आणि मिल्टन युरोप ट्रिप करत हिंडत होते. मिल्टन आवश्यकतेनुसार फॅक्टरीला भेट देण्यासाठी येत असे. त्यांचा एकत्र असा शेवटचा मुक्काम अमेरिकेत न्यू जर्सीजवळ अटलांटिक सिटी इथे होता. किटीला समुद्रकाठच्या हवेत सुसह्य वाटत असे. या शहरात असंख्य कॅसिनोज, नाट्यगृह, खानपानाच्या विविध तऱ्हा, प्रवाशांनी भरलेले वातावरण असल्याने किटीला ते आवडले. तिच्या कुवतीनुसार कॅम्पिनियनच्या मदतीने तिने सर्व करमणुकीच्या साधनाचा आस्वाद घेतला. त्या दोघींना तिथे सोडून मिल्टन हर्षीजला परत आला होता. किटी खूप धार्मिक नव्हती, परंतु अलीकडे तिने ख्रिश्चन सायन्स या विचारधारेचा अवलंब केला होता. परमेश्वर आणि त्याची शक्ती यांना अधिकाधिक खोलवर समजून घेतल्यास शारीरिक आणि मानसिक दौर्बल्यावर मात करता येते, असे यात सांगितले जात असे. त्यासाठी जे मार्ग दाखवले होते त्याचा ती अवलंब करी. हळूहळू तिचे मसल्स अतिशय कमकुवत झाले होते आणि शरीर पॅरालाइज्ड होऊ लागले. तिचा आजार लोकोमोटर ॲटॉक्सिया असा होता. तिला बोलणे पण नीट जमत नव्हते. डोळ्यांची हालचाल चमत्कारिक झाली होती. तिला घेऊन एक नर्स कॅम्पिनियन गाडीतून निघाले. त्यांनी मिल्टनला तसे कळवले. प्रवास उघड्या टपाच्या गाडीतून करण्याचा हट्ट किटीने धरला. तिला गरम आणि गार अशा संवेदनाच होत नव्हत्या. गार वारं तिच्या शरीरावर येत होतं. प्रवासातच तब्येत ढासाळल्याने वाटेत फिलाडेल्फिया येथे बेलव्ह्यू स्ट्रॅटफोर्ड येथे मुक्काम केला. ताबडतोब तेथील डॉक्टर मदतीला धावले. त्यांनी निमोनिया झाला असल्याचे निदान केले. एव्हाना मिल्टनही तिथे पोहोचला. किटीची तब्येत गंभीर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले व पेशंटला न हलवण्याचा सल्ला दिला. मिल्टनला बघितल्यावर किटीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तो नेहमीप्रमाणे तिच्यासाठी घराच्या बागेतील सुंदर गुलाबांचा गुच्छ घेऊन आला होता. मिल्टन तिचा हात हातात घेऊन बराच वेळ बसला. दोघे निशब्द होते, पण डोळ्यांनी प्रेमाची भाषा बोलत होते. काही वेळाने तिने मिल्टनला अडखळत बोलत खुनांनी शॅम्पेनचा ग्लास घेऊन यायला सांगितले. मिल्टनच्या मनात आले की हिची तब्येत बरी आहे, ती पूर्ण शुद्धीवर आहे, यातून ती नक्कीच बाहेर येईल. शॅम्पेनचा ग्लास आणण्यासाठी मिल्टन दुसऱ्या खोलीत गेला. काही मिनिटातच किटीजवळ आला तर ती शांत झाली होती. चेहऱ्यावर नेहमीचे हास्य आणि डोळे मिटलेले. हाका मारून हलवून काहीच उपयोग नव्हता. डॉक्टर धावतच आले आणि त्यांनी मृत्यू झाल्याचे सांगितले. तिला मृत्यू जवळ आल्याचे कळले होते आणि तो सर्वांसमोर येऊ नये असे वाटत असल्याने मिल्टनला तिने खोलीबाहेर पाठवले आणि शांतपणे परलोक प्रवासाला निघून गेली.
मिल्टनवर दुःखाचा डोंगर कोसळला, पण त्याने स्वतःला सावरले. फ्युनरल माससाठी मिल्टनचे असंख्य चाहते, नातेवाईक, फॅक्टरीतले कर्मचारी येणार असल्याने हॅरिसबर्ग स्टेशनपासून फिलाडेल्फियापर्यंत सर्वांसाठी मोफत रेल्वे सोडण्याची मिल्टनने व्यवस्था केली. हजारो लोक अंत्यदर्शनासाठी आले. पुष्पचक्र आणि गुलाब पुष्पांच्या राशी अर्पण केल्या गेल्या. किटीचे फुलांची वेळ सर्वांना ठाऊक होते. सर्व सोपस्कार झाल्यावर शवपेटी हॉल्टमध्ये ठेवण्यात आली. नंतर 4 वर्षांनी हर्षीज सिमेट्री तयार झाल्यावर तिथे दफन केले गेले. किटीच्या निधनानंतर अनेकांनी मिल्टनला पुनर्विवाहाचा सल्ला दिला, परंतु त्याने तो कधीच मानला नाही. किटीचे छायाचित्र कायम त्याच्या खिशात असे. किटीनंतर मिल्टन पुढची 30 वर्ष जगला. त्याने हा काळ त्याच्या कंपनीचा विस्तार करण्यात आणि त्याच्या शाळेची भरभराट करण्यात घालवला. खरोखरच या काळात त्याच्या चॉकलेट व्यवसायाची नेत्रदीपक वृद्धी झाली. मिल्टनला कोणी लग्नाबद्दल विचारले की तो हसून म्हणत असे, माझं लहान मुलांशी आणि वयस्कर स्त्रियांशी चांगलं ट्युनिंग जमतं. या दोन्हीच्या मधला वयोगट मला वर्ज आहे. खेळात जिंकण्यासाठी टीममधील प्रत्येकाचं सहकार्य आवश्यक असतं. आठवणी जपूया. किटीच्या मृत्यूनंतर मिल्टनने स्वतःला व्यवसायात अधिक गुंतवून घेतलं. कंपनीची उलाढाल प्रचंड होती. मिल्टन अजूनही वेगवेगळे प्रयोग करायला आवडत होते. चॉकलेटचे नवनवे प्रकार तयार करण्यात तो मग्न होत असे. त्याच्या प्रचंड घरातल्या एका छोट्या ब्लॉकमध्ये त्याने आपला मुक्काम हलवला. बाकी सर्व घर ऑफिसला दिले होते. इसवी सन 1920च्या मार्च महिन्यात मिल्टन कामानिमित्त जवळच्या शहरात गेला होता. तिथे त्याला अचानक त्याची आई फॅनी अंत्यावस्थेत असल्याची तार मिळाली. मिल्टन तातडीने निघाला. फॅनी फाटक आणि खुटखुटीत असताना तिला अचानक काय झाले असावे असे त्याला वाटले. वार्धक्य आणि त्यातच झालेला निमोनिया याने ती ग्रासली होती. डॉक्टरांचे उपचार चालू होते. मिल्टन तिची सेवा करण्यासाठी 24 तास तिच्याजवळ होता. फॅनी हा मिल्टनचा आधारवड होता आणि मिल्टन म्हणजे तिचा जीव की प्राण. मिल्टन गमतीने तिला मदर गाईड अशी हाक मारत असे. मिल्टनने आईबद्दल म्हटले आहे, मला आणि किटीला अपत्य नव्हते. माझ्या मदर गाईडने मला सांगितले की तुझे पैसे कष्टाचे आहेत, ते तू अजिबात स्पॉईल करू नकोस. मी तिच्या आज्ञा शिरसावंत मानली आणि दोन्ही हाताने पैसे माझ्यापासून दूर केले. पैशाला योग्य जागी पोहोचवले. हे मिलियन्स मला कधीच स्पॉईल करणार नाहीत. फॅनी शेवटची घटका मोजत होती आणि अखेर मिल्टनच्या हातात तिला मृत्यू आला. त्यावेळी ती 84 वर्षाची होती. नवीन तयार झालेल्या हर्षी सेमिनारमध्ये तिचे दफन करण्यात आले. आई फॅनीचा मिल्टनवर मोठाच प्रभाव होता. ती त्याची आधार देणारी समर्थक होतीच. वेळोवेळी तिने त्याला अमूल्य सल्ला दिला होता. साधेपणा आणि कामाबद्दलची निष्ठा ही नीतितत्वे तिने आयुष्यभर जपली. तिच्या मनात नेहमी स्वतःपेक्षा इतरांचा विचार असे. दर रविवारी ती फॅक्टरीची कुलुपे तपासून बघे. वॉचमनचे काम स्वतः करताना तिला यत्किंचितही कमीपणा वाटत नसे. रविवारी ती ॲपल, बेरी, फुले, चॉकलेट्स एका बास्केटमध्ये भरून हर्षी स्कूलमधल्या मुलांसाठी घेऊन जात असे. लांबूनच ती येताना दिसली की मुले म्हणत, चला चॉकलेट ग्रॅनी आली, आता आपली मजा. आईच्या मृत्यूनंतर तिची स्मृती निरंतर जपली जावी म्हणून मिल्टनने सप्टेंबर 1927मध्ये फॅनी हर्षी मेमोरियल स्कूलची उभारणी केली. त्यावेळेस मिल्टनने उद्गार काढले, माझी आई म्हणजे एक स्थिर आणि बळकट मनोवृत्तीची स्त्री होती. तिच्या मते ठाम असत आणि तिला जणू काही प्रत्येक गोष्टींचे अंतर्ज्ञान होत असे. मेनोनाईट पंथाबद्दलची तिची निष्ठा अजोड होती. तिचा माझ्यावर असलेला विश्वास आणि माझा तिच्या सदुपदेश आणि सल्ला यावर असलेला विश्वास अखेरपर्यंत दृढ होता. म्हणूनच म्हणावेसे वाटते की धन्य ती माता आणि धन्य तो पुत्र. हर्षी कंपनीच्या कामात कधी अडथळे आलेच नाहीत असे घडले नाही. कामगारांना सर्व सुविधा, उत्तम वेतन, सवलती असे मिळावे यासाठी मिल्टन हर्षी स्वतः जागरूक असत. इसवी सन 1937च्या सुमारास कंपनीत नवीन कामगार युनियन उदयास आली. हळूहळू त्यांचे प्राबल्य वाढले आणि 2 गटात कामगारांची विभागणी झाली. असंतोषाचे लोण पसरायला वेळ लागले नाही. कामगारांनी काम रोको संप पुकारला. या गोष्टीचे मिल्टन हर्षी यांना वाईट वाटले. वाटाघाटी होऊन संप लवकरच संपुष्टात आला. याच काळात आर्थिक मंदीची लाट आल्याने इतर अनेक कारखान्यातील कामगारांची कपात करण्यात आली. परंतु हर्षी चॉकलेट्समधून एकाही कामगाराला कमी करण्यात आले नाही. काही कामगारांची नियुक्ती वेगवेगळ्या कामावर केली गेली. हॉटेल हर्षी या सुप्रसिद्ध हॉटेलचं बांधकाम सुरू केले.
देशोदेशीचे प्रवासी, व्यापारी यांना निवासासाठी अद्ययावत हॉटेलची आवश्यकता होतीच. आजही हे हॉटेल तितक्याच दिमाखात कार्यरत आहे. तसेच मंदीच्या काळात 6 मजली कम्युनिटी बिल्डिंग बांधण्यात आली. यात थिएटर, जिम्नॅशियम, लायब्ररी, स्विमिंग पूल, कॅफेटेरिया इत्यादीचा समावेश होता. एकंदर 4 गोल्फ कोर्सेस तयार करण्यात आली. मिल्टनला तरुणाईबद्दल प्रेम आणि ममत्व वाटे, त्यामुळे फक्त त्यांच्यासाठी एक गोल्फ कोर्स राखीव ठेवले गेले. मिल्टनने आपली दिवंगत पत्नी किटी हिच्या स्मरणार्थ एक रोज गार्डन तयार करण्याचे ठरवले. त्यासाठी 23 एकर जागा देण्यात आली. पुढे त्यात वेगवेगळ्या सुधारणा होत गेल्या. ग्रीन हाऊस तयार करून बोटॅनिकल गार्डन केले गेले. एका विभागात फुलपाखरांचे उद्यान वसवले गेले. इथे गेल्यावर आपल्या खांद्यावर, डोक्यावर कुठेही फुलपाखरू येऊन बसतात. चालताना जपून चालावे लागते, कारण छोट्याशा रस्त्यावर सुद्धा फुलपाखरे बसलेली असतात. त्यामुळे ती पायाखाली चिरडण्याची भीती असते. गंमत म्हणजे फुलपाखरांना खाण्यासाठी सफरचंद, अननसाच्या फोडी ठेवलेल्या असतात. पिण्यासाठी रंगीत सरबतांची मोठी भांडी असतात. जगभरातून नवनवीन फुलपाखरे मागवली जातात. तसेच त्यांची पैदासही केली जाते. वनस्पती व फुलपाखरे यांची शैक्षणिक माहिती, फिल्म शो वगैरे असल्याने शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर भेट देतात. तसेच यासाठी त्या क्षेत्रातील तज्ज्ञ नियुक्त केले जातात. हॅलोवीन या प्रसिद्ध सणाच्या आधी भोपळ्यांची लागवड करतात. मोठमोठे भोपळे कोरीव काम करून आत मेणबत्ती लावून प्रदर्शनासाठी मांडले जातात. या काळातले संपाचे सावट दूर झाले आणि मिल्टनने विविध बांधकामे, करमणुकीची साधने, कर्मचारी वर्गाच्या सोयीसुविधा याचे निर्माण करताना अनेकांना रोजगार दिला. मंदीची झळ पोहोचू दिली नाही. मिल्टन नेहमी म्हणे, माझा प्रमुख इंटरेस्ट चॉकलेट इंडस्ट्री असला तरी त्या अनुषंगाने आजूबाजूला दिवसेंदिवस वाढत जाणारा समाज आणि त्यांचे भवितव्य हा सुद्धा आहे. ही घटना साधारण आहे 1937 ते 38 या काळातली. US आर्मीचे कर्नल पॉल लोगन हे हर्शी कंपनीच्या प्रेसिडेंटला भेटायला आले होते. कंपनीत त्यांचे यथोचित स्वागत झाले. उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसमोर त्यांची मीटिंग झाली. मीटिंगमध्ये कर्नल लोगन म्हणाले, मी हर्शी कंपनीकडे आपल्या देशासाठी काहीतरी मागणी करायला आलो आहे. जगभर महायुद्धाचे वारे घोंगावत आहे. सध्या युरोप पेटायला लागला आहे. लवकरच अमेरिकेला सुद्धा यात उतरावे लागणार आहे. सर्वजण कान देऊन ऐकत होते. मिल्टन हर्शी म्हणाले, आम्ही काय मदत अथवा सेवा करू शकतो ते कृपया सांगा. देशासाठी काम करायला आम्ही सदैव तत्पर आहोत. कर्नल लोगन यांनी सांगितले की आर्मीला हर्शी कंपनीकडून विशिष्ट प्रकारचे चॉकलेट बार्स सैनिकांसाठी तयार करून हवेत. हे बार्स कशा पद्धतीचे असावेत यासंबंधीचे आमचे काही निकष आहेत. ते तुम्ही पूर्ण करू शकलात तरच ते स्वीकारले जातील. मिल्टन हर्शी यांनी कंपनीचे चीफ केमिस्ट मिस्टर हिंकल यांना पाचारण केले आणि पुढची सर्व सूत्रे त्यांच्याकडे सोपवली. पॉल लोगन यांनी त्यांच्या अटी पुढीलप्रमाणे सांगितल्या. प्रत्येक बारचे वजन 4 औंस हवे. त्याचे आकारमान खिशात मावण्याजोगे हवे. हे चॉकलेट सैनिकांची एनर्जी वाढवणारे, त्यांना तरतरी देणारे हवे. उच्च तापमानात सुद्धा ते टिकून राहिले पाहिजे. त्यांची चव उकडलेल्या बटाट्यांपेक्षा थोडीशी बरी हवी, फार नाही. चीफ केमिस्ट हिंकल म्हणाले, आम्ही आमच्या लॅबमध्ये पुरेपूर प्रयत्न करून अशा प्रकारचे चॉकलेट बार्स बनवू. आम्ही लगेचच प्रयोगांना सुरुवात करतो. मात्र त्यासाठी आम्हाला अवधी हवा. साहजिकच मिस्टर लोगन यांच्याकडून होकार मिळाला आणि प्रयोगशाळेत केमिस्टची फौज कामाला भिडली. चॉकलेट, साखर, ओट्स, कोको फॅट, स्किम मिल्क पावडर आणि नावापुरता स्वाद घालून चॉकलेट बार तयार झाला. त्याची सॅम्पल्स मिस्टर लोगन्स यांना पाठविली गेली. त्यांनी मान्यता दिली. ही चॉकलेट्स खूप वेळ चघळावी लागत आणि चव ही फारशी चांगली नव्हती. पण सैनिकांना अडचणीच्या प्रसंगात एक वेळच्या जेवण्या इतक्या कॅलरीज या चॉकलेट बारमधून मिळत. आर्मीकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यावर नवीन प्रोडक्शन मेथड हर्शी कंपनीत बसवली होती. कडक आणि डार्क ब्राऊन रंगाचे चॉकलेट बार तयार होऊ लागले. ते 120 फॅरेट 49 सेल्सिअस तापमानात टिकाव धरून राहत होते. कर्नल लोगन पण याबाबतीत समाधानी होते. ट्रायलसाठी हे बार फिलिपाईन्स, पनामा, टेक्सास बॉर्डरला पाठवले गेले. तसेच अमेरिकेच्या अंटार्क्टिक मोहिमेच्या खाद्यपदार्थात त्यांचा समावेश करण्यात आला. या बारला कंपनीतर्फे डी राशन बार असे नाव देण्यात आलं असेल तरी सर्वत्र लोगन बार या नावानेच ओळखलं जात होतं. 3 बारचे एक पॅकेट 1800 कॅलरीज हे डेली रेशन होते. आर्मीची पहिली ऑर्डर 90,000 डी रेशन बारची होती. पर्ल हार्बरच्या हल्ल्यानंतर अमेरिका
प्रत्यक्षपणे युद्धात उतरली. आता नवीन उपाययोजना करावी लागली. चॉकलेट बार पॉयझन गॅस प्रूफ बनवावे लागले. प्रत्येक बॉक्सला अँटी गॅस कोटिंग करण्यात आले. 12 बॉक्सचे एक मोठे कार्डबोर्ड पॅक होते, त्यावर सुद्धा कोटिंग होते. 144 बारचा एक लाकडी क्रेट होता. या चॉकलेट बारची चव अतिशय कडवट असल्याने सैनिक त्याला इट्स हिटलर सिक्रेट वेपन म्हणत. चावायला अतिशय कठीण असल्याने चाकूने त्याचे तुकडे करायला लागत. दातांची जणू परीक्षाच असे. इसवी सन 1940 ते 1945 या काळात 3 बिलियन कँडी बार युनिट्सचे उत्पादन झाले आणि जगभर सर्वत्र त्याचे वितरण करण्यात आले. 1943 ते 1945 दरम्यान अमेरिकन आर्मी समवेत पुन्हा प्रयोग सुरू झाले. शक्यतो नॉर्मल चॉकलेटची चव आणण्याचा प्रयत्न केला गेला. चव नेहमीच्या चॉकलेटची पण चावायला कठीण अशा बार्सना के राशन बार असे नाव दिले. काही वर्षांनी या फॉर्म्युलामध्ये पुन्हा बदल करून त्यातून ओट्स काढून टाकण्यात आले. हर्शी कंपनीचा आग्रह होता की आमची चॉकलेट्स चवीला सुद्धा उत्तमच हवीत. या सर्व काळात हर्शी कंपनीने उत्पादनाचा उच्चांक गाठला होता. इमारतीचे 3 मजले सैनिकांच्या चॉकलेट्स उत्पादनांनी व्यापले होते. कामगाराच्या एका शिफ्टमध्ये 5 लाख बार्स तयार होत असत. अशा दिवसात 3 शिफ्टमध्ये काम सुरू होत असे. पुढच्या काळात डी राशन बार बंद झाले. ट्रॉपिकल बार सर्वत्र वापरण्यात येऊ लागले. कोरिया, व्हिएतनाम युद्धात अमेरिकन सोल्जर्सना हेच बार्स राशन म्हणून दिले गेले. जून 1971 मध्ये अपोलो 15 या यानात अंतराळवीरांच्या खाद्यपदार्थात यांचा समावेश होता. कांगो डेझर्ट बार इसवी सन 1980 मध्ये वाळवंटातील उच्च तापमानाला 140 फॅरेट 60 डिग्री सेल्सिअस टिकू शकतील असे मोराल बूस्ट करणारे इमर्जन्सी राशन म्हणून हे बार बनवले गेले. सन्मान चिन्ह महायुद्धाच्या काळातील सैनिकांना योग्य ते अन्न चॉकलेट्स पुरवण्याच्या हर्शी कंपनीच्या या कामगिरीबद्दल अमेरिकन लष्करातर्फे त्यांना 5 अवॉर्ड्स देण्यात आले. मेजर जनरलच्या हस्ते मिल्टन हर्शी यांना खास अवॉर्ड ट्रॉफी देण्यात आली. तसेच हर्शी कंपनीवर कायमस्वरूपी फ्लॅग फडकविण्याचा सन्मान प्रदान करण्यात आला. फॅक्टरीतील सर्व कर्मचाऱ्यांना शर्ट वा कोटावर लावण्यासाठी सन्मान चिन्ह म्हणून लॅपल पिन्स देण्यात आल्या. हर्शी कंपनीने या सर्व काळात आर्थिक फायद्याकडे बघून काम केलेच नव्हते. त्यांच्या या सेवेचा लष्करातर्फे उचित गौरव झाला आणि कंपनीला मिळणाऱ्या बक्षिसात हा मानाचा सिरपेश ठरला. व्यवसाय धंदा हे एक मानवतेचं साधन आहे. संध्याछाया आता मिल्टन हर्शी दैनंदिन कामकाजापासून हळूहळू दूर होत गेला. वृद्धापकाळामुळे प्रवास झेपेनासा झाला होता. त्याने स्वतःच्या घरातील वरच्या मजल्यावरच्या फक्त 2 खोल्या वैयक्तिक वापरासाठी ठेवल्या होत्या. बाकी सर्व घर हर्शी कंपनीच्या ऑफिसेससाठी देऊन टाकले होते. त्यांच्यासोबत एक मदतनीस असे. या वयात देखील मधूनच त्यांच्या डोक्यात काहीतरी नवीन करून बघण्याचे फॅड येई. मग तो आपला मदतनीस आणि नर्स यांच्या सहाय्याने गॅसवर साखरेचा पाक तयार करत असे. त्यामध्ये काहीतरी स्वाद मिसळत असे. एक प्रकारे त्यांचा तो छंद आणि आनंदात वेळ घालवण्याचे साधनच होते. त्यामुळे कोणी त्याला अडकाठी न करता फक्त त्याच्या सूचना आणि देखरेखीखाली काम करत असेत. असे करता करता मिल्टन हर्शीचा 88वा जन्मदिवस उजाडला. याचे मोठे सेलिब्रेशन मिल्टनला करायचे नव्हते. त्याच्या इच्छेनुसार होमस्टीड या हर्शी कुटुंबाच्या घरात त्याच्या जन्मठिकाणी छोटेखानी स्वरूपात वाढदिवस साजरा झाला. ज्या खोलीत मिल्टनचा जन्म झाला तिथे त्याच्या वेळचा लाकडी पाळणा अजूनही सुस्थितीत होता. तो सजवून ठेवला गेला. पार्टीसाठी मोजकेच निमंत्रित होते. मिल्टनबरोबर पहिल्यापासून काम केलेले, त्याच्या व्यवसायातील चढ उतार बघितलेले, त्याचे जीवाभावाचे ते सहकारी होते. सर्वजण एकत्र जमले. बहुतेक सर्वजण वृद्धापकाळामुळे काठी टेकत कोणाच्या तरी मदतीने मिल्टनला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. काही जीवाभावाचे साथीदार जग सोडून गेले होते. त्या सर्वांचे स्मरण केले गेले. वाईन आणि केकचा आस्वाद गप्पा गोष्टी करत सर्वांनी घेतला. आजचे जेवण खास मिल्टनच्या आवडीचे हर्शी हॉटेलमधल्या मुख्य शेफने बनवले होते. साधे, रुचकर आणि सर्व वयस्कर मंडळीच्या आवडीचे. अशा प्रकारे आनंदात हा वाढदिवस पार पडला. मिल्टनच्या आयुष्यातील हा शेवटचा सोहळा ठरला. हे सेलिब्रेशन मनासारखे झाल्याने, जुनी मंडळी भेटल्याने मिल्टन खूप आनंदात होता. यानंतर महिनाभर मिल्टनच्या तब्येतीत झपाट्याने चढउतार सुरू झाले. वैद्यकीय उपचार सुरू होतेच थंडी, खोकला, ताप सुरू झाला. त्याच्यातून बाहेर येण्याचे चिन्ह दिसेना. निमोनियाचे निदान झाले.
तब्येत खूपच खालावल्याने मिल्टनला हर्शी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तिथे 13 ऑक्टोबर 1945मध्ये मिल्टनचा देहांत झाला. यावेळी अंत्यदर्शनासाठी जनसागर लोटला होता. जगभरातून उद्योजक आणि प्रतिष्ठित व्यक्तींचे संदेश आले. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा संदेश घेऊन त्यांचा खास प्रतिनिधी आला होता. हर्शी सेमिटरीमध्ये पत्नी कॅथरीन, आई फॅनी यांचे शेजारी मिल्टनचे दफन करण्यात आले. अशा प्रकारे आयुष्याचे अनेक वर्ष कष्ट करून झगडून मिल्टनने आपले इप्सित साध्य केले. अतोनात पैसा मिळवला, पण लोकोपयोगी कार्यासाठी तो खर्च केला. त्याच्या मृत्यूनंतर सुद्धा त्याच्या कर्तृत्वाची साक्ष देणाऱ्या अनेक गोष्टी आजही दिसून येत आहेत. मिल्टन हर्शी या वादळाची कहाणी वाचताना मनात त्याच्या चॉकलेटसारख्या गोड आठवणीसुद्धा येत राहतात. काही व्यक्ती वयाच्या 40 नंतर थकून रिटायर होतात, तर काही त्यानंतर नव्या उमेदीत वाटचाल करतात. मिल्टन हर्शीचे इसवी सन 1945मध्ये निधन झाले. मृत्यूसमयी $100 मिलियन त्याची वैयक्तिक मालमत्ता होती. आज या घटनेला 70हून अधिक वर्षे झाली. हर्शी कंपनीचा प्रतिवर्ष रेव्हेन्यू $7.9 बिलियन आहे. दिवसेंदिवस यात वाढच होत आहे. इसवी सन 1905मध्ये हर्शी ट्रस्ट कंपनीची स्थापना करण्यात आली. त्या काळी मिल्टनने ट्रस्टला $6 कोटी देणगी म्हणून दिले. याचे संस्थापक सदस्य मिल्टन हर्शी, हॅरी लेपकिचर आणि जॉन स्नायडर होते. हर्शी कंपनीचे मेजॉरिटी ओनर हर्शी ट्रस्ट आहे. याशिवाय हर्शी एंटरटेनमेंट रिसॉर्ट स्कूलचे व्यवस्थापन हे सर्व या ट्रस्टकडे आहे. स्कूल ट्रस्टीसाठी $13.75 बिलियन ची रक्कम आहे. इतकी प्रचंड रक्कम असल्याने आजकाल इतर शैक्षणिक संस्थांनासुद्धा याद्वारे देणगी दिली जाते. हर्शी कंपनीमध्ये हर्शी ट्रस्ट कंपनीचे शेअर्स कमी आहेत, पण मेजॉरिटी वोटिंग पॉवर त्यांच्याकडे आहे. आज कंपनीचा 65% हिस्सा अनाथ आश्रमाच्या ट्रस्टच्या मालकीचा आहे. यांच्या अंतर्गत हर्शी म्युझियम, गार्डन्स, थिएटर, आर्काइव्हज, मेडिकल सेंटर, सिमेटरी या सर्वांचे व्यवस्थापन असते. मिल्टन हर्शीचे स्वप्न सदैव साकार होत राहावे यासाठी हर्शी ट्रस्ट प्रयत्नशील असतो. मिल्टनला फक्त नगर स्थापन करायचे नव्हते, तर एका परिपूर्ण समाजाची बांधणी करायची होती. त्या समाजाचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक उन्नयन हे त्याचे ध्येय होते. कुठल्याही संस्थाकडून पुढील काळात आर्थिक लाभ मिळावा अशी त्याची अजिबात धारणा नव्हती. त्या दृष्टीने सतत हा ट्रस्ट प्रयत्नशील असतो. मिल्टन हर्शीच्या निधनानंतर ट्रस्टद्वारे अनेक लोकोपयोगी कामाचा शिरस्ता पहिल्याप्रमाणे सुरू राहिला. मिल्टनला विविध खेळांमध्ये रुची होती. त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रचंड मोठ्या स्पोर्ट्सची एरिनाची उभारणी केली. हर्शी पार्क स्टेडियमची आसन क्षमता 30,000 आहे. या एरिनाची उभारणी आणि बांधणीचे तंत्रज्ञान प्रशंसनीय आहे. हॉकी हा या गावातील लोकप्रिय खेळ असल्याने हॉकीचे विविध गेम्स सुरू असतात. गर्दीचा महापूर लोटतो. इथल्या हवामानानुसार बंदिस्त स्टेडियममध्ये बास्केटबॉल, आईस हॉकी याचे राष्ट्रीय स्तरावरील सामने भरवले जातात. स्केटिंग रिंगचा भरपूर उपयोग केला जातो. तसेच मोठमोठे म्युझिक कॉन्सर्ट इथे होतात. इसवी सन 1953मध्ये नॅशनल रिपब्लिकन कमिटीतर्फे या स्टेडियमची निवड झाली आणि तिथे प्रेसिडेंट डी. आयझेनहॉवर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. हर्शी बेअर्स या हॉकी टीमचा इथे सराव सुरू असतो. इसवी सन 2002मध्ये हर्शी जायंट सेंटरचे उद्घाटन झाले. इथली आसन व्यवस्था अधिक सुखकर आहे. विविध खेळांबरोबर इथे विद्यार्थ्यांचे ग्रॅज्युएशन सेरिमनी होतात. त्यावेळी विद्यार्थ्यांची परेड, त्यांचे पालक या सर्व उत्फुल्ल वातावरणात जायंट सेंटर गजबजून जाते. जवळच्या 3 माईल आयलंड इथे न्यूक्लिअर रिॲक्टरचे 40 वर्षापूर्वी मेल्ट टाऊन झाले होते. त्यावेळी कित्येक नागरिकांनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये तात्पुरता आश्रय घेतला होता. अशा रीतीने फक्त खेळकूद नव्हे तर विविध समाजोपयोगी कामांसाठी या सर्व वस्तू वापरल्या जातात. मिल्टन हर्शीचा ही सर्व उभारणी करण्यामागे हाच तर हेतू होता ना. हर्शी मेडिकल सेंटर. मिल्टन हर्शीने स्वीटेस्ट टाउन ऑन अर्थ वसवताना त्यात कर्मचारी व इतर नागरिकांसाठी हॉस्पिटल बांधले होते. अल्प दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध होत्या, परंतु काळानुरूप त्यात बदल करणे, मोठ्या मेडिकल सेंटरची उभारणी करणे आवश्यक वाटत होते.
हर्षी ट्रस्टने पेन स्टेट युनिव्हर्सिटीला मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. यावर अनेक वर्ष विचारविनिमय होऊन इसवी सन 1963 मध्ये हर्षी मेडिकल सेंटर सुरू झाले. यासाठी हर्षी ट्रस्टने $50 मिलियन देणगी दाखल दिली. याशिवाय 2 मैल जागा उपलब्ध करून दिली. आवश्यकतेनुसार USA पब्लिक हेल्थ सर्व्हिसने यात पैसे घातले. आज या जागेत अनेक मोठमोठ्या अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी उपलब्ध अशा इमारती उभ्या आहेत. मेडिकल स्कूल, हॉस्पिटल, रिसर्च सेंटर, नर्सिंग स्कूल असे विविध विभाग आहेत. हजारो नागरिक या वैद्यकीय सेवेचा फायदा घेतात. 548 खाटांचे अद्ययावत हॉस्पिटल आहे. ही सर्व यंत्रणा ना नफा ना तोटा नुसार चालते. पेन स्टेट थॉर्न फंडद्वारा जनता स्वखुशीने मोठमोठ्या रकमा देणगी स्वरूपात देते. आज या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अमेरिकेतील विद्यार्थी प्रयत्न करत असतात. तर मित्रांनो, नीलिमा करमरकर यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून आपण चॉकलेट सम्राट मिल्टन हर्षी यांचा जीवन प्रवास जाणून घेतलेला आहे. जर कोणी या अगोदरचे भाग ऐकले नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पुस्तक आवडले असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.